हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, जसं आपण काल कमेंटला उत्तर देण्याचा ब्लॉग बनवला होता, आज पण तसाच आहे. कारण एका ताईची काल कमेंट आली होती, ती पण मी सांगितली होती. तर त्या ताईंनी खूप छान कमेंट केली होती, तर मी तुम्हाला ती वाचून दाखवते. तर त्या ताईचं नाव आहे स्वाती जगताप. तर त्या ताईने कमेंट अशी केली आहे की तू गावाकडे असून शेती करून यूट्यूबवरती व्हिडिओ बनवून संसार सांभाळून इथपर्यंत कशी पोहोचली. मला काय म्हणायचं आहे की तुझ्या आयुष्यामध्ये तू इथपर्यंत कशी पोहोचली त्याच्यावरती एक व्हिडिओ नक्की बनव, तुझ्याकडून काहीतरी शिकायला भेटेल. तर त्या ताईंची खरंच खूप छान अशी कमेंट आलेली आहे. आणि काल ही कमेंट मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये तर वाचून दाखवलीच, पण त्यांना त्यांना सगळं माझं म्हणजे पहिल्यापासूनची स्टोरी बघायची की मी इथपर्यंत येण्यासाठी किती स्ट्रगल केलं किंवा मग कशी इथपर्यंत पोहोचली. त्याच्यामुळे मी कालचा जो कमेंटचा व्हिडिओ बनवला होता, ज्या की तुमच्या कमेंट होत्या, तुम्ही मला कमेंट केल्या आणि त्याची उत्तर मला द्यायची होती. तर मग म्हटलं ह्या कमेंटचं जर उत्तर द्यायचं म्हटलं तर तो व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मग मोठा व्हिडिओ असला तर जे समोरचे असतात बघणारे व्हिडिओ, तर ते सुद्धा एवढा मोठा व्हिडिओ बघत नाहीत आणि मग स्किप करतात. आणि जर स्किप केला तर काहीच समजत नाही काय बोलले होते ते काय नाही. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये मी ह्या कमेंटचं उत्तर दिलं नाही. आणि त्या ताईंना माझ्याविषयी सगळं जाणून घ्यायचंय किंवा मग मी इथपर्यंत यूट्यूब चालवते, फेसबुक चालवते, इंस्टा चालवते, इथपर्यंत कशी पोहोचली किंवा मग एवढे नाही का फॉलोअर्सही. तर त्यांना माझी सगळी स्टोरी ऐकायची आहे, म्हणून मग म्हटलं त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवते. म्हणजे कसं सगळ्याला समजेल मी इथपर्यंत कशी पोहोचले. याच्या आधी पण व्हिडिओ टाकलेला यूट्यूबला, पण त्यावेळेस काय एवढे व्ह्यूज येत नव्हते आणि कोणी बघत पण नव्हतं जास्त. तर मग म्हटलं कोणाला माहिती नसेल. आणि आता आजकाल जर जास्त महिला ज्या आहेत त्या आपल्या चॅनलमध्ये येतात, आपली फॅमिली एक होतात, फॅमिलीचा भाग होतात. त्याच्यामुळे त्यांना माझी जी स्टोरी आहे तर ते ऐकायची आहे. तर मग म्हटलं चला तुमच्यासाठी मी माझी स्टोरी सांगते. तर पहिल्यापासूनच सांगते, जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हापासूनच सांगते. तर त्या ताईंना माझी स्टोरीच ऐकायची सगळी. तू इथपर्यंत आयुष्यामध्ये तू इथपर्यंत कशी पोहोचली त्याच्यावर व्हिडिओ बनवा, असं त्यांचं मत आहे. आयुष्यामध्ये इतक्या म्हणजे नाही का इथपर्यंत कशी पोहोचली. तर माझं लग्न 2016ला झालंय, 30/4/2016. तर त्या टायमिंगला माझ्याकडे असा मोबाईल नव्हता मोठा. माझ्याकडे तसा बटनांचा मोबाईल होता, त्याच्यात गाणी नव्हती, काही नव्हतं. साधा आणि सिंपल मोबाईल होता फक्त. तर माझ्याकडे बऱ्याच दिवस तोच मोबाईल होता. बऱ्याच दिवस जरी म्हणायचं म्हटलं तरी मला वाटतं 4 वर्ष तरी मी असा बटनांचाच मोबाईल वापरत होते. म्हणजे 16, 17, 18, 19, 2019मध्ये माझ्याकडे स्क्रीन टचचा मोबाईल आला. तो म्हणजे MIचा. पण त्यावेळेस काय मी व्हिडिओ बनवत नव्हते, काहीच नव्हतं. आणि व्हिडिओ मला नंतर कितीमध्ये 2000 मला वाटतं 21मध्ये किंवा 22मध्ये असं काहीतरी असेल, एवढी फिक्स आता मला पण माहिती नाही. पण त्यावेळेस मला व्हिडिओ बनवायचा खूप आवड होती. आणि मग त्यावेळेस मी विवोचा मोबाईल घेतला होता, जो MIचा माझ्याकडे आधी मोबाईल होता, पण तो खराब झाला होता. आणि तो म्हणजे सारखा असा टचपॅड ही त्याचं चालत नव्हतं. आणि मग मला असं कसं पहिल्यापासून छोटा मोबाईल होता, त्याच्यानंतर छोटा मोबाईल होता माझ्याकडे बटनांचा. तर तो माझ्यापासला बंद पडल्याच्या नंतरनं मी मला वाटतं ते आपल्याकडे आलं होतं जिओचा मोबाईल, त्याच्यामधूनच होता. पण जिओचा मोबाईल नव्हता, दुसराच होता. तर त्याच्यामध्ये फोटोचे याचे व्हिडिओ बनवायला येत होते. मस्त ॲप होता, मस्त ॲपमध्ये यायचे. तर मी फोटोचे व्हिडिओ बनवायचे, अशी मला खूप छान असं आवड होती. आणि नंतरनं मला वाटतं मग हळूहळू मी स्वतः टिकटॉकवर व्हिडिओ बनवायला लागले. टिकटॉक होतं बघा त्यावेळेस, पण टिकटॉकवर टाकत नव्हते, फक्त व्हिडिओ बनवायचे, स्टोरीला टाकायची. आणि आपली स्टोरी पाहिलं तर किती मिनिटाची असते, स्टेटस फक्त 24 तासाचा असतो. आणि मग असेच रिलेटिव्ह सगळे नात्यातले ह्याच्यातले, आता आपले व्हॉट्सअपला ह्याला स्टेटस टाकायचा म्हणल्यावर सगळेच असणार ना त्याच्यात. तर सगळे बघायचे. आणि मग कोणी काय मला बोललं नाही. मग म्हटलं आता इथं तर सगळेच बघतात येतं, असं पण तसं पण. आणि टिकटॉकच्या वेळेस टिकटॉकला काही व्हिडिओ सोडले होते 2-4, पण नंतर ते टिकटॉकचा ॲप डायरेक्ट गायबच झाला, म्हणजे डायरेक्ट डिलीट झाला.
आणि त्याच्यानंतर आलं इंस्टाग्राम आल्यावर पण मी खूप दिवस नव्हते व्हिडिओ टाकत, कारण इंस्टाग्राम नवीनच होतं आणि इंस्टाग्राममधलं मला काहीच माहिती नव्हतं. इंस्टाग्राम माझ्या भावाने घेऊन दिलं होतं, म्हटलं होता हे असं चालवायचं तसं चालवायचं, पण तरी पण एवढं मी डोकं घालत नव्हते. आणि मग असं करत करत व्हिडिओ काढायला तर तिथे शिकले होते, पण मी रोज असं स्टोरीला टाकायचे, स्टेटसला टाकायचे, पण कधी इन्स्टाला टाकण्याचा असा योग आलेलाच नव्हता. पण मग असे बरेच जण म्हटले तू एवढं भारी व्हिडिओ बनवते आणि फक्त स्टेटस टाकते, त्याचा काय उपयोग आहे का? तर मग असं सोशल मीडियाचं जे ॲप असतात तू त्याच्यावर टाक. मग मी 2-3 वेळेस इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकले आणि त्यावेळेस काय एवढे व्हायरल होत नव्हते, किंवा मग विवोचा फोन होता, त्याच्यात क्लॅरिटी पण छान नव्हती, म्हणजे भारी वाटत नव्हतं त्याच्यात एवढी क्लॅरिटी. तर खूप जणांना म्हणजे छान पण वाटले व्हिडिओ आणि काही जणांनी खूप नावं ठेवली, जसं की माहेरचे असतील, सासरचे असतील, रिलेटिव्ह कोणी पण, म्हणजे असं बऱ्याच जणांनी मला नावं ठेवली. आणि मग छान व्हिडिओ वाटायचे, पण मग भाऊ म्हणला की ताई सगळेजण व्हिडिओ तू बनवते म्हणून नावं ठेवतात, मागे काय पण बोलतात येत, त्याच्यामुळे मग व्हिडिओ काय बनवू नको. तर मग म्हटलं चालते. मग मी जे व्हिडिओ अपलोड केलेले होते, व्ह्यूज तर एवढ्या नव्हत्याच, पण थोड्याफार व्ह्यूज होत्या, आणि मग ते मी डिलीट करून टाकले व्हिडिओ. आणि व्हिडिओ डिलीट केला तरी तो माझा काही नाद गेलेला नव्हता. मला म्हणजे पहिल्यापासूनच मला व्हिडिओचा खूप आवड आहे, आणि माझ्या अंगात जी कला आहे ती मला अशी सादर करायला खूप आवडते, पण नव्हतं अशा रिलेटिव्ह लोकांना नव्हतं आवडत, माझ्या काही जणांना. आणि मग मी ते डिलीट केल्याच्या नंतर तरी पण मी काय सोडले नाही व्हिडिओ बनवायचे, स्टेटस टाकायचे. माझ्या मनाला आनंद व्हायचा, मग मी टाकायचे स्टेटस. मला बाकीचे कोणी काय बोललेले जर कानावर आलं की बाबा माझा भाऊ काय म्हटला, मला भावाने पण सांगितलं 1-2दा की असे म्हणतात ते तसे म्हणतात, तर मग जे नातेवाईकातले होते किंवा रिलेटिव्ह होते, तर मी ज्यांनी ज्यांनी मला असं नाव ठेवलेलं माझ्या कानावर आलं की मी त्यांना ब्लॉक करून टाकायचे. कारण मग त्यांना जर आवडत नसेल, त्यांना प्रॉब्लेम असेल, पण आपल्या अंगात जी कला आहे ती आपण जर नाही आत्ता नाही सादर करायची तर कधी करायची, असं मला पण एक वेळ वाटायचं माझ्या मनाला. पण नावं ठेवल्यावर पण वेगळं वाटायचं की बाबा आपण हे वेगळं काम करतोय, लोक नावं ठेवतात. व्हिडिओ काढणं काय वेगळं नाहीये, ती एक कलाच आहे, पण नव्हतं कळत असं काही लोकांना. त्याच्यामुळे मग मी बरेच दिवस असेच टाकत राहिली, म्हणजे नाही का असं स्टोरीला, इन्स्टाच्या किंवा व्हॉट्सअपच्या स्टोरीला ते कितीक जण होते बघितलं तर 5-6-7-8 जण बघायचे त्यावेळेस स्टोरी माझी इंस्टाग्रामची. आणि व्हॉट्सअपला कोण आपले जे नंबर आपल्या मोबाईलमध्ये ॲड असतात तेवढेच जण. मग तसं करत करत मग मला खूप असं छान व्हिडिओ पण यायला लागलं, ॲक्टिंग पण छान करायचे. आणि मग नंतर मग भाऊ म्हणला जाऊ दे, कोणी काय का म्हणा, नको विचार करू, तुला एवढी आवड आहे तर टाक इंस्टाग्रामला. तर तिथून पुढं मग मी इंस्टाग्रामला टाकायला सुरुवात केली. आणि एवढं छान तर व्हिडिओला क्लॅरिटी नसल्यामुळे व्ह्यूज येत नव्हते, पण टाकत राहायचे मी दिवसातून. त्या टायमिंगला कामावरून म्हणजे शेतातली पण व्हिडिओ असायचे त्यावेळेस, शेतात जरी गेले तरी मला सारखा व्हिडिओचा नाद असायचा. दिवसातून 5-6-7 म्हणजे असं लिमिटच नव्हतं अजिबात व्हिडिओला, की मग दिवसात किती टाकतात ते पण काय माहिती नव्हतं, मला काहीच नव्हतं माहिती. पण मी व्हिडिओ काढला की अपलोड करायचे, एका मिनिटाला जरी व्हिडिओ काढला तरी तो अपलोड करत राहायचे, दिवसातून किती पण व्हिडिओ. मग पण व्ह्यूज येत नव्हते. मग मला असेच काही जण ज्यांना माहिती ते काही जण म्हणायचे की बाबा एकच व्हिडिओ टाकायचा असतो किंवा 2 टाकायचे असते, तू इतकं व्हिडिओ टाकते, पण मला काय माहितीच नव्हतं ना. आणि मग असंच व्हिडिओ टाकायला लागले, आणि मग नंतर हळूहळू व्ह्यूज पण यायला लागले चांगले. पहिल्यांदा तर इंस्टाग्रामच होतं, फेसबुकला नव्हतं माझं काहीच, म्हणजे फेसबुक नव्हतं, यूट्यूब नव्हतं, बाकीचं काहीच नव्हतं, फक्त इंस्टाग्राम ओपन केलं होतं. आणि मग इंस्टाग्रामला ते व्ह्यूज यायला लागले, 1000 व्हिडिओ त्यावेळेस 1000 जर व्ह्यूज आले ना, खरंच लय भारी वाटायचं व्हिडिओला 1000 व्ह्यूज आले तरी सुद्धा. आणि आता 10,000 आले किंवा 20,000 आले तरी सुद्धा आनंद भेटत नाही, एवढा आनंद व्हायचा. आणि त्यावेळेस 1000 व्ह्यूज आले तरी सुद्धा खरंच खूप आनंद व्हायचा, कारण नवीनच सुरू केलं होतं. आणि नवीन सुरू केल्या 1000 जरी व्ह्यूज आले तरी खरंच खूप छान वाटायचं. आणि मग असेच हळूहळू रोजचे डेलीचे, मग जसं मला इन्स्टाविषयी थोडी थोडी माहिती जशी येईल तशी मग मी व्हिडिओ टाकत राहायचे, ॲक्टिंग करायचे. म्हणजे मला ॲक्टिंग अशी गाण्यानुसार जमतेच. आता तुम्हालाच माहिती, तुम्ही इंस्टाग्रामवर तर माझे व्हिडिओ बघतच असताल. चैत्राली 4741 अशीच आयडी आहे इंस्टाग्रामला सुद्धा माझी, आणि तिथे 8,69,000 फॉलोअर्स आहेत आता सध्या.
आणि मग त्या टायमिंगला मग असेच व्ह्यूज यायला लागले छान. आणि एक व्हिडिओ होता शेतातला, जे की मी कांदा भिजवत असतानाचा व्हिडिओ होता, तर तो सुद्धा खूप व्हायरल गेला होता. आणि मग मी यांना बोलले की माझ्या व्हिडिओमध्ये क्लॅरिटी येत नाही. आणि मग नंतर ना यूट्यूब चॅनल, मग मी तरी पण तोच चॅनल होता, ते काय ते मोबाईल होता विवोचाच, पण मग मी यूट्यूब चॅनल सुरू केला. यूट्यूब चॅनलला मला वाटतं 27 का 22,000, आता ते एवढं लक्षात नाही माझ्या, असे सबस्क्रायबर झाले होते. म्हणजे त्यावेळेस मला तर त्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं, पण हळूहळू शिकत गेले आणि सबस्क्रायबर पण वाढले. यूट्यूब इन्स्टाला 1,00,000 फॉलोअर्स, हा नाही 90,000 फॉलोअर्स झाल्याच्या नंतर मी यूट्यूब चॅनल ओपन केला. कारण सगळे म्हणायचे सोशल मीडियावर तू इंस्टाग्रामवर आहे, तर मग इंस्टाग्रामवर असल्यावर यूट्यूबचे पण व्हिडिओ पळतात किंवा व्ह्यूज येतात, त्याला व्हायरल होतात. आणि मग त्याच्यातलं तर आपल्याला काहीच माहिती नव्हतं, गचा मग करायचा कसं काहीच ते माहीत नव्हतं यूट्यूबवरचं. पण तिथंच तरी सुद्धा यूट्यूबवरचंच बघून मी यूट्यूबचं नाही का बघायची. आणि मग चॅनल एक जराकडनं ओपन करून घेतला, YT स्टुडिओ घेतलं. ते काहीच माहिती नव्हतं तरी सुद्धा घेतलं. मग हळूहळू शिकत गेले, व्हिडिओ टाकायला लागले. व्हिडिओला यायचे 1,000-2,000 असे तिथे व्ह्यूज यायला लागले यूट्यूबला. आणि मग यूट्यूबला नंतर व्ह्यूज येऊन येऊन मोनिटाईज चॅनल झाला. म्हणजे दुसऱ्याकडे गेली होती मी त्यावेळेस मोनिटाईज करायला, मला त्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं. मग मोनिटाईज कसं करायचं, आणि त्याच्या खूप प्रोसेस असतात. त्याच्यामुळे मोनिटाईज केला, डॉलर चालू झाले, म्हणजे पेमेंट चालू झालं त्या अकाउंटला माझ्या यूट्यूबच्या. मला वाटतं 54 किंवा 64 असे डॉलर झाले होते त्याचे. म्हणजे पेमेंट येणारच होतं, पहिलं पेमेंट म्हणलं तरी चालेल. आणि मग तोपर्यंत माझा चॅनल हॅक झाला एक दिवस. आणि काहीच नसताना अचानक चॅनल हॅक झाला. हॅक झाल्याच्या नंतर तर मी फारच हादरले होते की मी तो चॅनल सुरू केल्याच्या नंतर म्हणजे यूट्यूबचा एवढं त्याच्यासाठी मेहनत घेतली होती, कारण आपल्याला त्याच्यातलं काहीच माहिती नव्हतं. कॅमेरा, आपण आता सॉन्गवर जर रील बनवायचे म्हटलं तर काही वाटत नाही एवढं, पण यूट्यूबवर जर व्हिडिओ बनवायचे म्हटलं आणि असा कॅमेरा पुढे जर घ्यायचा म्हटलं तर तो कॅमेरा आहे, पण मला असं वाटायचं की माझ्या पुढे अशी नाही का माणसं थांबलेत आहेत आणि मला त्यांच्या पुढे भाषण म्हणायचे, भाषण करायचे. असे हातपाय थरथर कापायचे. त्यावेळेस म्हणजे काय बोलायचं ते काहीच समजत नव्हतं व्हिडिओमध्ये. कारण मी कधी असं व्हिडिओ बघायचे, ब्लॉग बघायचे यूट्यूबला सगळ्याचे, पण मी म्हणायचे उलट ते असे कसे भारी बोलतात आहेत, याच्यात काय लय अवघड आहे, मी सुद्धा करू शकते, मी सुद्धा बोलू शकते. पण असं जर कॅमेरा पुढे घेतला तर माझ्या तोंडातून शब्दच निघत नव्हते थोडे सुद्धा, काहीच नाही. म्हणजे मला बोलताच येत नव्हतं नक्की त्याच्यात काय बोलायचं. आपल्या मनात आहे बोलायचं, पण काय बोलायचं त्या व्हिडिओमध्ये काहीच माहिती नव्हतं. आणि खरंच खूप म्हणजे खूप अवघड होतं व्हिडिओ बनवणं सुद्धा. म्हणजे आपल्या अंगात जी कला आहे ती बाहेर काढणं, सादर करणं सुद्धा ते म्हणतात ना, खूप स्ट्रॉंग असावं लागतं त्याच्यासाठी. स्ट्रॉंग जर नसेल तर आपण कधीच आपल्या अंगातली जी कला आहे ती कधीच सादर करू शकत नाही. मग तो चॅनेल ओपन केल्यानंतर तो सुरू व्हायला पण खूप दिवस गेले आणि मला वाटतं व्हिडिओ बनवायला पण खूप दिवस गेले. व्हिडिओचं तर मला काहीच माहीत नव्हतं, पण मग मी हळूहळू एकच जरी माणूस माझ्या पुढे असलं तर मला काही जमत नव्हतं. त्याच्यामुळे मग मी एकटी बसायचे, एकटी मोबाईल घ्यायचे आणि एकटी मग असे हळूहळू मोबाईल पुढे घेऊन थोडंफार बोलायला शिकले आणि तेच व्हिडिओ अपलोड करायचे. पण नंतर ते व्हिडिओ आपण बघायच्या टायमिंगला असं वाटायचं, ही मी कशी बोलले, कसं असं चुकले माझं काहीतरी याच्यात, असं वाटायचं. पण तरी पण मी ते व्हिडिओ डिलीट नाहीत केले, तसेच ठेवले. आणि मग एवढ्या ह्याच्यातून वर आले, चॅनल मोनिटाईज सुद्धा झाला, पेमेंट सुद्धा चालू झालं. आणि मग माझा चॅनल हॅक झाला. तिथं मात्र मी पार घसरले होते, पार म्हणजे मला ना काही करावं काहीच समजत नव्हतं. पण तरी सुद्धा मी चॅनल हॅक झाल्याच्या नंतर 2 दिवसात हा चॅनल माझा मोबाईलवर बघून स्वतः मी ओपन केला. ओपन केल्याच्या नंतर मी व्हिडिओ काय टाकले नाहीत 5-6 दिवस, पण ओपन केला, चॅनल ओपन केला. कारण मला तसं दमच निघत नव्हता. बाबा मी एवढा मोठा चॅनल ग्रोथ केला, मला काही येत नसताना मी एवढ्या म्हणजे नाही का चॅनलवर सबस्क्रायबर पण आले होते. आणि असं कसं होऊ शकतं, कोणी केलं असेल चॅनल हॅक. त्याच्यामुळे मग चॅनल हॅक ही झाल्याच्या नंतर म्हणजे परत तर तो चॅनल आला, पण त्या चॅनलला पेमेंट भरावं लागत होतं.
आणि त्या चॅनलमधून मी रुपयासुद्धा काढला नव्हता, तर त्या चॅनलला 30,000 रुपये द्या म्हणत होते. त्याच्यामुळे मग मी त्या चॅनलला रुपयासुद्धा भरला नाही आणि तो चॅनल घेतला नाही. मी म्हटलं काय नको, आता जे काय असेल ते मी स्वतः चॅनल ओपन केला आहे आणि इथून पुढचं सुद्धा जे काय असेल, चॅनल मोनेटाईज करायचं असू द्या, दुसरं काय असू द्या, ते सगळं मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर करणार आणि हा चॅनल मी चालवणार. म्हणजे जो आता तुम्ही हा व्हिडिओ बघता या चॅनलवर हा चॅनल. मग हळूहळू 2-4 दिवसाच्या नंतर व्हिडिओ टाकायला लागले. व्ह्यूज तर त्यावेळेस नव्हते येत, पण इन्स्टाला फॉलोअर्स बरेच होते. मला वाटतं 4 लाख असतील, 4. आणि मग तरी पण इन्स्टाला लिंक द्यायचे, रोज व्हिडिओ टाकायचे. आता त्यावेळेस तर काय माहिती नव्हतं, पण म्हणायचे की जे लोकांना माहिती होतं ते लोक म्हणायचे की एक दिवस जरी व्हिडिओ नाही टाकला तर व्हिडिओ पळणार नाहीत अजिबात सुद्धा, व्ह्यूज येणार नाहीत, व्ह्यूज डाऊन होतील. त्याच्यामुळे रोज काढायचे. आणि असं नव्हतं की आपलं जो म्हणजे मुद्दा आहे, महत्त्वाचा मुद्दा घेऊनच व्हिडिओ बनवला पाहिजे, तसं काहीच नव्हतं. रोज काहीही बोलायचं, काहीही टाकायचं, असंच होतं. एवढं काय समजत नव्हतं. पण मग व्ह्यूज नंतर नाही यायला लागले. हळूहळू समजायला लागले की व्हिडिओला पण आपल्या कंटेंट लागतो, कंटेंटच्या शिवाय व्हिडिओ पळत नाहीत. आणि मग हळूहळू व्हिडिओ काढायला लागले आणि व्ह्यूज येत होते पण एवढे नव्हते. आणि मग त्याच वेळेस त्या मोबाईलमध्ये असा व्हिडिओ मी बनवला होता, म्हणजे कॉमेडी व्हिडिओ होता माझा आणि माझ्या मिस्टरांचा, की मला आयफोन पाहिजे ते म्हणून, तुम्ही आयफोन घेत नाही मला, असा कॉमेडी व्हिडिओ बनवलेला होता. त्या फोनमध्ये होता, विवोच्या. म्हणजे मला वाटतं जे पहिला मोबाईल होता विवोचा त्याच्यामध्येच, पण जे पहिलं अकाउंट होतं का यूट्यूबचं त्या अकाउंटवर. आणि मग नंतर यांनी मला हा आयफोन गिफ्ट दिला. माझ्या बड्डे नाही, माझा बड्डे नव्हता त्यावेळेस, असा दिला होता आयफोन. म्हणले तुला एवढी हौस आहे तर, आणि तू काहीतरी करायचं पण म्हणते, तर घे हा मोबाईल म्हणून, तुला देतो म्हणून आयफोन. मग त्यांनी हा मोबाईल दिला. तिथून पुढे मग माझं खूप छान असं व्ह्यूज यायला लागले, खूप छान क्लॅरिटी आल्याच्या नंतर म्हणजे आपण स्पष्ट दिसण्यात आणि मुंगी आल्यासारखं पुसट दिसल्यावर लोक बघत नव्हते, लगेच डायरेक्ट स्किप करायचे. आणि मग क्लॅरिटी आल्याच्या नंतर चांगले व्ह्यूज यायला लागले. मग हा चॅनल मोनेटाईज करायला आला. हा चॅनल मग मी स्वतः मोबाईलमध्ये, म्हणजे आता आपल्याला कुठे जायची गरज लागत नाही बघा, आपण घरी बसून मोबाईलवर सगळं काय करू शकतो. जसं की आपल्या रेसिपी जरी कोणती करायची असेल तर आपण मोबाईलवर बघू शकतो, करू शकतो. आणि तसंच मग मी मोबाईलवर बघून चॅनल मोनेटाईज केला. नंतर तो पिन अप्लाय करतात बघा, तो पिन मला वाटतं हा पिन अप्लाय करतात, तो पिन सुद्धा मीच अप्लाय केला, कारण मला तर त्याच्यातलं काहीच माहित नव्हतं. पण मी यूट्यूबला बघून सगळं केलं, पिन अप्लाय केला, तो आला, तो टाकायचा कसा, तिथे भरायची कशी, तिथली माहिती ती सगळं बघितलं, सगळं माझी मीच भरलं. इथपर्यंत असा माझा प्रवास झाला. आणि इन्स्टाला मला वाटतं 4 लाख झाल्याच्या नंतरनं मला असं कळालं की फेसबुकचं पेज उघडल्याच्या नंतरनं फेसबुकला पण पेमेंट सुरू होतं. तर मी फेसबुकचं पेज ओपन केलं, पण तिथे काही व्हिडिओ टाकलेच नाहीत, कारण तिथे एवढं माहिती नव्हतं. आणि मग दुसरा व्हिडिओ बघितला, ते फेसबुकचं प्रोफाईल जे आहे ते सुद्धा फॉलोअर्समध्ये कन्वर्ट करता येतं म्हणून मग मी ते केलं, कारण तिथे बरेच फ्रेंड पण होते. आणि मग तिथून पुढे फेसबुकला सुद्धा व्हिडिओला खूप छान व्ह्यूज आल्या. तिथे खूप छान व्ह्यूज आल्या फेसबुकला. तिथे फेसबुकला अजिबात सुद्धा व्ह्यूज येत नाही असं नव्हतंच. टाकलं की व्हिडिओ पळायचा, कारण फेसबुकला सगळे ऑनच असतात ना. आणि मग तिथे सुद्धा पेमेंट चालू झालं. म्हणजे मला 2024 मध्ये पेमेंट सगळ्याचं चालू झालं, यूट्यूबचं, परत फेसबुकचं आणि इन्स्टाला. आता सध्या पण पेमेंट चालू नाही, ते प्रमोशनला येतात फक्त, जे की गेमचे असतात, बरेच असे प्रमोशन असतात तर त्याला येतात. आणि मला पण येतात इथं, तर त्याला येत होते. आणि मग फेसबुकला ह्याला मी थोडं कमवायला लागले. फेसबुकचं यूट्यूबचं महिन्याला थोडंफार येतात, म्हणजे आता येतात जरा जास्त, पण त्यावेळेस थोडे यायला लागले होते. असं अशी होती माझी म्हणजे इथपर्यंतची लाईफ. आयफोन घेतल्याच्या नंतरनं क्लॅरिटी आल्याच्या नंतरनं जरा व्हिडिओला व्ह्यूज यायला लागले, तिथून पुढची ही लाईफ माझी. आणि तरी अजून काय म्हणजे माझ्या एवढं आता एवढ्या दिवसाचं लक्षात नाही आहे, काही चूक राहिलं पण असेल याच्यातलं थोडंफार. जसं जसं माझ्या लक्षात येईल तसं मी तुम्हाला ह्याच्यात सांगितलं, कारण त्या ताईंनी सांगितलं होतं तुझी इथपर्यंतची लाईफ. आणि हो, तर मी फक्त व्हिडिओ बनवत नाही बरं का, तर खरं त्या ताईंनी पण कमेंट अशीच केली की शेती सांभाळते,
तर शेती पण आहे. म्हणजे त्यावेळेस तर खूप निहीन असायचे, कांदे, फुलं असायची, खूप काम असायचं त्यावेळेस. पण मी तरी सुद्धा थांबत नव्हते. त्याच्यात कांद्याचा म्हणजे सगळ्याचा ब्लॉग घ्यायचे. कांदा काढताना, कांदा काढताना, कांदे भरताना. आणि या चॅनलमध्ये सुद्धा आहेत बघा, कांदा भरताना. हे बहिणीच्या इथं, म्हणजे बहीण माझी याच गावात आहे ना, मग बहिणीच्या इथं सुद्धा जायचे मी कांदा भरायला. तर तिथले सुद्धा व्हिडिओ आहेत, याच अकाउंटला आहेत माझे. पहिल्या खाली असतील खूप. आणि आता सध्या रानात ऊस आहे आमच्या, म्हणून आता सध्या रानातलं व्हिडिओ येत नाहीत आता. पण जर कांदे असतील, फुलं असतील, तर त्यावेळेस रोजचे व्हिडिओ रानातले असायचे. पण आता सध्या ऊस आहे ना, ऊसामुळे मग एवढं रानात काम नाही आता. पण त्यावेळेस खूप काम असायचं, तरी सुद्धा मी व्हिडिओ बनवायचे. किंवा मग मुलं असायचे सांभाळायला, मुलं, परत घरातलं सगळं आवरायचं, रानातलं मुलांना बघायचं, हे सगळं करून व्हिडिओ बनवत होते. आणि व्हिडिओ बनवणं असं कोणाचं पण काम नाही बरं का, खरं सांगते तुम्हाला. कारण मी सुद्धा अशी तुमच्यासारखीच, म्हणजे एकदम साधी सिंपल होती. मला सुद्धा ह्या युट्यूब मधलं काहीही माहित नव्हतं, थोडं सुद्धा माहित नव्हतं. माझ्या डोक्याच्या बाहेरची केस होती ती युट्यूब. पण असं नाही की कोणतं काम जर आपल्याला करायचं असेल तर ते आपल्याला येत नाही म्हणून आपण शांत बसायचं, असं अजिबात नाही. येत नव्हतं पण मी शांत अजिबात सुद्धा बसले नाही, करूनच दाखवायचं. मग हळूहळू सुरुवात केल्याच्या नंतरनं हळूहळू समजतंच कुठलंही काम. प्रयत्न केला तर कोणत्याच कामात आपण मागे राहू शकत नाही. मला पण असं वाटतं की व्हिडिओ बनवल्यावर खूप जणांनी पहिली नावं ठेवली. आणि त्यावेळेस मी असं माझ्या मनात असं नुसतं दुःख होतं की बाबा हे असं बोलतात, ते तसं बोलतात. आणि एकदम कसं मन हळू असल्यावर लगेच डोकं हे दुखणं. मग माझं तेच आहे, माझं डोकं खूप दुखायचं. हे असे बोलले. पण माझ्या मिस्टरांनी मला कधीच असं सपोर्ट असं देणं सोडलं नाही. कारण त्यांचा प्रत्येक वेळेस सपोर्ट असायचा. तू कशाला दुसऱ्याचं टेन्शन घेते, मी आहे ना, मी काय म्हणलो नाही तुला, मग तू विचार कशाला करते. कोणी काय बोललं की नाही, इकडनं ऐकायचं, इकडनं सोडून द्यायचं. अजून पण तसंच आहे त्यांचं. आणि हे त्यांचं बोलणं ऐकून मला खरंच खूप छान वाटायचं. कारण मग आपली जर माणसं आपल्या मागे असतील, पाठीमागे उभी भक्कमपणे, माझा भाव असो, माझा भाऊ पण मला आतापर्यंत माझ्या भावाने मला खूप सपोर्ट केलाय. म्हणजे त्यावेळेस मला व्हिडिओची एडिटिंग सुद्धा जमत नव्हते, त्यावेळेस माझ्या भावाने शिकवली व्हिडिओची एडिटिंग कशी करायची, कशी नाही, सगळं काय मला माझ्या भावाने शिकवले. कारण मला याच्यातलं एवढं काहीच नव्हतं माहिती, इन्स्टा ओपन करायला सुद्धा माहित नव्हतं. त्यानेच इन्स्टा ओपन करून दिलं. पण हळूहळू मी शिकत गेले. तर आगे मागे होतंय. कारण पुढं जाऊन मी परत मागचं पण सांगते. पण ते कसं आहे, जसं लक्षात येईल तसं मी तुम्हाला सांगते. आणि ज्या की आपल्या महिला असतात, गृहिणी, घरी बसून त्यांना पण काहीतरी करण्याची खूप इच्छा आहे. तर त्या सुद्धा खरंच यूट्यूब चालवू शकतात. यूट्यूबवर खरंच खूप, म्हणजे आपण जर मेहनत केली तर मेहनतीचं फळ तिथे खूप आहे. आणि ते भेटतंच मेहनतीचं फळ. तर तुम्हाला सुद्धा कोणाला यूट्यूब चॅनल जर ओपन करायचं असेल तुम्ही करा. कारण मला आता त्या ताईंची कमेंट आहे का काय काय माहिती नाही, लाईक केली त्याच्यामुळे आता ते व्हिडिओच्या खाली जावं लागेल. एका ताईंनी कमेंट केली आहे की यूट्यूब चॅनल ओपन कसा करायचा ते सांगा. तर यूट्यूब चॅनल ओपन करणं अजिबात सुद्धा अवघड नाही. आणि आता सध्या त्या मोबाईलमध्ये मी व्हिडिओ शूटिंग करते, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू पण शकत नाही की यूट्यूब चॅनल कसा ओपन करायचा. पण काही अवघड नाही. त्या ताईंचं काहीतरी श्री स्वामी समर्थ रेसिपी असं काहीतरी चॅनेलचं नाव आहे. हा तसंच काहीतरी असेल, मी उद्याच्या व्हिडिओमध्ये जर सापडलं तर ते टाकेल. तर यूट्यूबला सर्च करा तुम्ही. फक्त साधं सिंपल आहे की यूट्यूब अकाउंट कसं तयार करायचं. तर तिथे एकदम साध्या आणि सोप्या भाषेत सांगतात. ती बघून जर तुम्ही केलं तर खरंच तुमच्यासाठी एक नंबर आहे. कारण आता मी पण नाही सांगू शकत असं चॅनल ओपन करायचं आहे, कारण मोबाईलवर ते सांगावं लागतं आणि ते काय मला जमणार पण नाही सांगायला. तर तुम्ही यूट्यूबवर जर बघितलं तर तुम्हाला समजेल आणि तुम्ही तिथं करू शकता. आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही असं नाही. कोणती बी गोष्ट असू द्या अवघड, ते आपण करू शकतो. आणि तेवढी आपल्यात हिंमत पण असायला पाहिजे. तर तुम्ही करू शकताय. आणि तुम्ही चॅनल ओपन करून किंवा घरच्या जरी असे डेलीचे व्हिडिओ नाही काढू शकला, ज्या गृहिणी असतात घरी बसून, ज्यांना काहीतरी करण्याची खूप मनापासून इच्छा पाहिजेत, फक्त जे की बाबा आज बनवलंय जाऊ दे मरू दे उद्याच्याला नाही मी बनवणार असं नाही. ज्यांना मनापासून इच्छा आहे की मी काहीतरी करून दाखवणार, माझा पण घराला हातभार थोडाफार लागला पाहिजे, तर त्या गृहिणींसाठी खरंच यूट्यूब हा प्लॅटफॉर्म म्हणजे चांगला आहे.
कारण तिथे तुम्ही असं नाही की डेलीचे व्हिडिओ जे घरी काय चाललंय, घरी काय नाही चाललं ते सगळं दाखवा, तसं काही नाही. तुम्ही तिथे रेसिपीचं दाखवू शकता, ब्लाऊजचं कोणी ब्लाऊज शिवत असेल, व्यवसाय त्यांचा असेल ब्लाऊजचा ते दाखवू शकता, काही असू द्या, तुमचे गुरं असू द्या, गुरांच्या बाबतीत माहिती सांगू शकता, शेळ्यांच्या सांगू शकता, कोंबड्या असतील गावरान कोंबड्या, काय त्यांची पोल्ट्री, त्यांचे कसं त्यांचं खाणं पिणं, काहीही तुमच्याकडे कोणताही व्यवसाय असू द्या, आपल्या कोणत्याच व्यवसायात उतरायचं जर म्हटलं आपल्याला सोशल मीडियावर तर कोणताही व्यवसाय असू द्या आपला, त्याच्यात आपण अजिबात लाजायचं नाही, जो असेल तो सांगायचा डायरेक्ट. म्हणजे कसं आपल्याला पण वाटतं की बाबा मग आपण काहीतरी करतोय ते दुसऱ्याला दाखवतोय आणि त्यांना ते आवडलं तर तुमच्या चॅनलवर नक्की व्ह्यूज येतील आणि ते तुमच्या डेलीच्या व्हिडिओची वाट बघतील, असं असते. तर मला वाटतं ते स्वामी समर्थ रेसिपी असं चॅनलचं नाव असेल, पूर्ण चॅनलचं नाव नाही मला माहिती, पण त्या ताईंना पण समजलं असेल. तर त्या ताईंना मला फक्त एकच सांगायचं आहे की यूट्यूबला तुम्ही सर्च करा आणि यूट्यूबला तिथे दाखवतात तसं तुम्ही करा. तुम्हाला चॅनल ओपन करायचं आहे तर तुम्ही करू शकता तिथे बघून, कारण तिथे खूप अवघड नाही, सोपं सोपं सांगतात आणि तशा आपण स्टेप केल्या तर खूप छान जमेल. आणि मला आता इथपर्यंत यायला असा माझा प्रवास झालेला आहे, जसं जसं माझ्या लक्षात येईल तसा तसा मी तुम्हाला सांगितला. आणि आता माझे मला वाटतं फेसबुकला 2,39,000 फॉलोअर्स आहेत, इन्स्टाला 8,69,000 फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूबला तर तुम्हाला दिसतंच आहे 17,700 पुढं वर काहीतरी असतील, 20, 30, 35, 40 असं एवढे सबस्क्रायबर आहेत इथं. तर जो माझा चॅनल पहिला यूट्यूबचा होता त्याला 22,000 फॉलोअर्स सबस्क्रायबर होते. तर त्याच्यासाठी मी खरंच खूप मेहनत घेतली होती. त्याच्या वेळेस मला काहीच माहिती नव्हतं, त्या चॅनल ओपन केल्याच्या नंतर व्हिडिओ कसे काढायचे, काय बोलायचं काय नाही, पण नंतर समजलं. आणि हा जो यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनल विषयी मी सगळे काही माहिती भरलेली, यूट्यूबचे मॉनिटाईज असू द्या, सगळं असू द्या, सगळं मी केलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा घरी बसून सगळं काय करू शकता, यूट्यूबवर सगळी आपल्याला माहिती सांगतात. तर मला वाटतं माझा प्रवास जो असेल तो तुम्हाला समजला असेल, इथपर्यंत कसे आले कसे नाही आले आणि कोणत्या कोणत्या भानगडीतून नाही आले. आणि कामं पण खूप असतात आणि अजून पण कामं आहेत इथं. आपण एक शेतकरी आहोत आणि आपल्या मागची कामं कधीच संपणार नाहीत, कधीच. जेव्हा आपण जाईल तेव्हा आपल्या मागची कामं संपणार पण ते कामं करून सुद्धा आपण काहीतरी करू शकतो, असं नाही की करू शकत नाही, असं करू शकतो. आणि मी करून दाखवलंय, स्वतः करून दाखवले, म्हणून मी तुम्हाला सांगते, धीर देते तुम्हाला. करू शकतो. तर तुम्हाला सुद्धा कोणाला करायचं असेल तर मी सुद्धा तुम्हाला सजेशन देईल की तुम्ही घरी बसून करू शकता. जरी तुमचा चेहरा नसेल दाखवायचा तर तुम्ही मराठी कथा, हिंदी कथा म्हणा, काहीही टाकू शकता त्याच्यात, फक्त आपला वॉइस द्यायचा, वाचायचं, तर चेहरा न दाखवता ते सुद्धा करू शकता. तर चला, अशी होती माझी जर्नी, यूट्यूबची असू दे, फेसबुकची, इन्स्टाची. जशी जशी माझ्या लक्षात येईल तशी तशी मी तुम्हाला सांगितले. कारण आता एवढे दिवस झाले बरेच माझ्या लग्नाला, मला वाटतं 10वं वर्ष चालू आहे आता सध्या. आणि ती जर्नी तुम्हाला सांगायची म्हटलं तर खूप आठवायला लागते, पण मी काय एवढं आठवत बसले नाही. जसं माझ्या लक्षात येईल काय काय घडलं होतं तसं मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्हाला समजलं पण असेल. तर त्या ताईंनी कमेंट खूप छान केली होती आणि मला खरंच खूप छान वाटलं ती कमेंट वाचून. त्याच्यामुळे मी त्या ताईंसाठी हा एवढा मोठा ब्लॉग बनवलाय, अर्ध्या तासाचा झालाय मला वाटतं. कमी सरस मी कशी बोलले, किती वेळ बोलले ते सुद्धा बघा ना, एवढ्या उशीर अर्धा तास बोलले तरी सुद्धा काय बोलले काय नाही ते सुद्धा समजलं नाही, एवढे उशीर बोलले तरी. तर चला, आजचा जो व्हिडिओ असेल, हा छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्ही सगळ्यांनी माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचं तुमचं मनापासून धन्यवाद. आणि असेच कनेक्ट राहा माझ्या चॅनेलला. आणि तुमच्या कमेंट खूप छान येतात, मी तुमच्या कमेंटला उत्तर नक्की देत जाईल असेच व्हिडिओ बनवून, कारण व्हिडिओ बनवल्याशिवाय सुद्धा कमेंटला उत्तर दिल्यासारखं अजिबात सुद्धा वाटत नाही. तर व्हिडिओ बनवून तुमच्या कमेंटला उत्तर देत जाईल. सो चला, आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते, कारण आता 29 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे आणि अजून जर बोलत राहिले तर अजून अर्धा तास कसे निघून जातील ते सुद्धा आपल्याला काही सुद्धा समजणार नाही. सो तुम्ही मला एवढा सपोर्ट करताय आणि त्याच्यासाठी तुम्हाला खरंच मनापासून थँक्यू बरं का. आणि धन्यवाद सुद्धा, थँक्यू, धन्यवाद सगळंच. कारण खरंच खूप छान वाटतं तुम्ही एवढा सपोर्ट करता, एवढे भारी कमेंट करता आणि अशाच कमेंट इथून पुढे सुद्धा करत जा. तुमचे आशीर्वाद असेच माझ्यावरती आणि माझ्या सगळ्या परिवारावरती राहू द्या.
सो चला बाय सगळ्यांना. आता भेटून नवीन एका उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. जर काही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा आणि त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेल आणि त्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर देईल. सो तुमच्या काही मनात असतील प्रश्न तर ते प्रश्न या व्हिडिओच्या खाली असे खाली उतरवा. त्याचे नक्की उद्याच्याला उत्तर देईल. सो चला आता बाय बाय. गुड नाईट सगळ्यांना.